प्रोजेक्ट तर भरपूर आहे सर. घर घेताना व्यक्ती जे 80 लाखांपासून ते 1.5-2 कोटीपर्यंत नर्गे सर त्यांची काही लोकांची तर ही रिटायरमेंटची जमापुंजी असते बऱ्यापैकी जर बघितलं. शंका असतात की नाही मग काही होईल का, मग उद्या उठून कन्व्हिन्स डीडला प्रॉब्लेम येईल का, मल्टिपल इश्यूज आहेत सर. लोकांनी तुमच्यावर विश्वास का ठेवावा? पहिली तो गोष्ट AR रिअल्टी म्हणजे मी आणि माझे पार्टनर आहेत संजय रामचंदानी. लँड टायटल क्लिअर, काम क्वालिटीचं, जे शब्द दिला त्या शब्दाप्रमाणे सर्व गोष्टी तुम्ही त्यांच्या पूर्ण करणं आणि पोझिशन टाइमच्या आधी देणं. AR मिराडोर बद्दल तर तिथे आपण किती BHK देतोय लोकांना? मे बी मला असं वाटतं की आमचं राटणी आणि पनवळे असे 2 प्रोजेक्ट सोबत काळामध्ये येतील. जनरली 2 BHK असेल, 3 BHK असेल. फर्स्ट टाइम आम्ही तो निर्णय घेतला. आपण वॉकिंग वॉलरूम सारखा एक हे आणलं पाहिजे की जेणेकरून मास्टर बेडरूम मध्ये असेल कधी कधी ती जागाही तुम्हाला अपुरी पडत असते. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट मला वाटली सर की तुम्ही 2 बाल्कनीज देताय. प्रोजेक्टमध्ये 1.25 एकर्स च्या ज्या अमेनिटीज आहे तेवढ्या अमेनिटीज आम्ही ऑल प्रोजेक्टमध्ये देतो. सर मी आता येत होतो ऑफिसला तर मी एक होर्डिंग बघितली, वाकड ग्रँड फिनाले. तर तो काय कन्सेप्ट आहे, ते कोणत्या बिल्डिंग बद्दल आहे आपल्या? जे आम्ही आता A आणि B जे सक्सेस लॉन्चिंग झाल्यानंतर आम्ही जे सी टॉवर आणतोय त्या सी टॉवर संदर्भात येते. फिटिंग्स असतात किंवा इलेक्ट्रिसिटी आलं तर या सगळ्या गोष्टी आपण कशा प्रोव्हाइड करतोय? टॉपच्या 4-5 कंपन्या ज्या असतात हां, त्यातलेच त्याच आपण त्या फिटिंगसाठी चॉईस करतो. स्कूल्स कोणकोणते जवळ आहे सर आपल्या इथून? एक घरापासून ज्या गोष्टी महत्वाच्या गोष्टी ज्या आपल्याला पाहिजे, स्कूल असेल, हॉस्पिटल असेल, मॉल असेल, या सर्व गोष्टी तुम्हाला मिरर रोडच्या आसपासच भेटून जाते. AR अमोरा जो आपला प्रोजेक्ट आहे त्याच्यामध्ये 2 आणि 3 BHK आहेत. तर कार्पेट एरिया कसा देतोय आपण तिकडे? आमचा मेन चौपदर प्रोजेक्ट आहे बरोबर. तो 18 मीटर तो कनेक्ट फिनिक्स मॉलचा 18 मीटर त्याला डायरेक्ट कनेक्ट येतो. तिथनं हार्डली तुम्ही 2 मिनिटांमध्ये हवेला जाऊ शकता किंवा डायरेक्ट फिनिक्स मॉलमध्ये जाऊ शकता 2-3 मिनिटांमध्ये. तर महिलांना असं वाटतं की आम्हाला शॉपिंग करण्यासाठी डीमार्ट जवळ पाहिजे, तर आपल्या प्रोजेक्ट जे आहे दोन्ही प्रोजेक्ट AR अमोरा आणि AR मिराडो यांच्यापासून डीमार्ट किती जवळ आहे? तसं 2 डिमार्ट, एक हिंजवडीमध्ये, वाकड तातडे हद्दीमध्ये एक आहे. दोन्ही प्रोजेक्टवर कुठे लिटिगेशन वगैरे आहे का? आमची विकत येथील प्रॉपर्टी आहे. मी टायटलवरती जास्त भर देत असतो. समजा AR मिराडोर झाला वाकड मधलाच प्रोजेक्ट किंवा अजून आपले प्रोजेक्ट जे आहेत, या प्रोजेक्ट्सला पाण्याचा काही प्रश्न पडू शकतो का फ्युचरमध्ये? तसंही मला असं वाटतं की आता बऱ्यापैकी तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करत चाललेला आहे पाण्याचा. फ्युचरचा जर विचार केला तर अजून आपले प्रोजेक्ट कुठे कुठे येत आहे, काही प्लॅनिंग आहे? किंवा एखादा व्यक्ती बघतोय की ज्याच्याकडे लँड आहे आज वाकडमध्ये किंवा कुठेही आणि त्याला तुमच्यासोबत प्रोजेक्ट करायचा आहे, तर तुम्ही रेडी आहे? AR रिअल्टीचे मालक तुम्ही आहे, तुम्ही स्वतः एक बिल्डर आहे, पण मला तुम्हाला विचारायचं की व्हाय वाकड? लोकांनी वाकड का चूज करावं? ट्रॅव्हलिंगचा टाइम वाचला पाहिजे. अजितदादांचं एक ते आपल्याला मला असं वाटतं की जे काही वैभव आहे या शहराला त्याच्यामध्ये एक त्यांचं खूप मोठं योगदान राहिलेलं आहे. अजितदादा मुंबईवरून निघाल्यानंतर माणूस पुण्यामध्ये इकडे जाताना गडकरी साहेब असेल, फडणवीस साहेब असेल, यांनी भरपूर चांगला एक रोड मॅप तयार करून ठेवलेला आहे. हॅलो गाईज अँड वेलकम टू रिअल इस्टेट विथ चेतन. मित्रांनो, आज आपल्यासोबत आहे संतोष हंडे सर. सर नमस्ते. नमस्कार. मित्रांनो, आज आपण डिस्कस करणार आहे वाकड या एरियावर, त्यासोबतच वेस्ट पुणे या एरियावर, की का तुम्ही या एरियामध्ये घर घेतलं पाहिजे. आणि आज आपण अशा व्यक्तीसोबत पॉडकास्ट करतोय की जे स्वतः बिल्डर आहे, ज्यांचं बालपणापासून तर पूर्ण त्यांच्या बिझनेसपर्यंत पूर्ण करिअर त्यांचं वेस्ट पुणेमध्ये गेलेलं आहे. तर सर मला सगळ्यात आधी तुम्हाला विचारायचं आहे की AR रिअल्टीचे मालक तुम्ही आहे, तुम्ही स्वतः एक बिल्डर आहे, तर तुम्ही एक थीम ठेवली सर, वाकड. पण मला तुम्हाला विचारायचं आहे की व्हाय वाकड? लोकांनी वाकड का चूज करावं? पहिली तो गोष्ट AR रिअल्टी म्हणजे मी आणि माझे पार्टनर आहेत संजय रामचंदानी. ओके. मग दोघांनी मिळून चालू केलेलं हे फर्म आहे. सेकंड गोष्ट, वाकडच का चॉईस करायचं, तर मी गेले स्वतः 2015 पासून वाकडमध्ये काम करतोय आणि हे काम करत असताना मी पाहिलंय की एज्युकेशनसाठी जर तुम्ही पाहिलं गेलं तर वाकड सर्वात इझी आहे लोकांना, मुलांच्या ॲडमिशनसाठी, स्कूलसाठी, किंवा आजूबाजूला सर्व कॉलेज स्कूल वाकडमध्ये आहेत. एक की बॉम्बे पुणे कनेक्टिव्हिटी डायरेक्ट वाकडमधनं आहे. पुणे जवळ आहे वाकडच्या सिटीमधनं. तुम्ही औंध बाकीचे एरिया असेल, सौदागर असेल, वाकड हिंजवडी IT पार्क, ह्या सर्व गोष्टी एकदम आहे. असं वाटतं की वाकड एक सेंट्रल आहे बरोबर. जिथे तुम्ही सगळ्या गोष्टीचं ॲक्सेस आहे, सगळ्या गोष्टीवर तुम्ही जाऊ शकता, स्कूलसाठी सर्व गोष्टीसाठी. त्यामुळे आणि सेकंड गोष्ट, लोकांचं मला असं वाटतं की कस्टमरलाही हिंजवडीमध्ये काम करणाऱ्या व्यक्तीलाही वाकड हे इझी आहे बरोबर. पोचण्यासाठी, राहण्यासाठी. त्याच्यामुळं मी जास्त वाकडमध्येच फोकस केलेलं आहे. बरोबर आहे. म्हणजे सर आपण जर वेस्ट पुणे बघितलं पूर्ण, तर तुम्ही बावधन पासून पकडा किंवा पूर्ण इकडे रावेत मामुर्डीपर्यंत, तर वाकड मिडलला वाटतं. मिडल आणि जरी आपण बाणेर बालेवाडी सर कन्सिडर केलं तरी जो हिंजवडीमध्ये त्याला सगळ्यात लवकर वाकडच येतं. बरोबर आहे. कारण त्याला मग म्हणजे हे ॲक्सेसिबिलिटी पण खूप जबरदस्त आहे. जर गावात जायचंय तर डांगे चौक पण येतो जवळच, की बरोबर. ती पण एक चांगला ॲक्सेस आहे. सगळ्यात आधी मला असं वाटतं आपण इश्यूज बद्दल बोलू, की वाकडमध्ये थोडेसे जे इश्यूज आपल्याला वाटतात. भूमकर चौकातला जो
एक ट्रॅफिकचा मुद्दा वाटतो सर. तर आधी थोडा जास्त होता, बट आता वन वे केल्यानंतर थोडा तो कमी झालेला आहे. तर तुम्हाला काय वाटतं, की फ्युचरमध्ये डेव्हलपमेंट होतोय. तुम्ही स्वतः बिल्डर आहे, तुम्ही मल्टिपल बिल्डिंग्स इथं अपार्टमेंट्स इथं आणतायत सर. तर फ्युचरमध्ये वाढेल का? म्हणजे तो प्रॉब्लेम वाढू शकतो का? साहजिकच कंपन्या वाढल्यानंतर लोकही वाढणार आहेत. कामाला लोकही जास्त येणार आहेत. पण ज्या पद्धतीने आता जे काही गव्हर्नमेंटचे काही पॉलिसी आलेल्या आहेत, त्या पॉलिसीनुसार जे काही रोडचे डेव्हलपमेंट होणार आहे इन फ्युचरमध्ये किंवा इथे जे स्थानिक लोकं असतील, म्हणजे पॉलिटिकल लीडर असतील, बरोबर. ते ज्याप्रमाणे काम करतात किंवा जे काही त्यांचं फ्युचर प्लॅनिंग असेल, की आता मध्यंतरी आपण पाहिलं की सीएमनी भरपूर गोष्टी डिक्लेअर केलेल्या आहेत. येस सर. रोड संदर्भात, हं. ग्रेट सेपरेट संदर्भात, फ्लायओव्हर संदर्भात. या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर नक्कीच इथं ट्रॅफिकचा प्रॉब्लेम हा भरपूर प्रमाणात कमी झालेला असेल. बरोबर. आणि आपण जर पाहिलं तर बाकी गावांपेक्षा वाकडमध्ये रोड जे आहेत, ते क्वचितच तुम्हाला 12 मीटरचा रोड भेटेल. जास्त करून रोड हे 24 मीटर, 18 मीटर, 30 मीटर असे मोठमोठे रस्ते आहेत. बरोबर. आणि जे की ते आता काम ऑन प्रोसेस आहे, काम चालू आहे बऱ्यापैकी मला असं वाटतंय. आणि येणाऱ्या काळामध्ये जर चांगल्या प्रकारे ते डेव्हलप झाले, तर 100% हे ट्रॅफिकचा प्रश्न हा बऱ्यापैकी बहुतांशी कमी होण्याचे चान्सेस आहे. कारण तुम्ही आता पाहिलं असेल की मेट्रोचंही काम खूप भारी. येस, येस. झालंच जवळ-जवळ. झालंच आहे. मेट्रोही चालू होईल. टेस्टिंग तर सुरूच आहे सर. हो, मग पुण्यातून येणारा जो क्राउड आहे, जो कारने येतोय, तो बऱ्यापैकी तो डायव्हर्ट होऊन मेट्रोमध्ये शिफ्ट होऊ शकतो. मग असे अनेक पर्याय गव्हर्नमेंटनी तयार केलेले आहेत. बरोबर आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये अशा प्रकारची भरपूर डेव्हलपमेंट आहे. आणि सेकंड गोष्ट वाकडच काय, तर मग तुमचा जो टाईम आपण जे म्हणतो शेवटी, की ट्रॅव्हलिंगचा टाईम वाचला पाहिजे. म्हणून मला असं वाटतं, की हिंजवडीमधून निघालेला माणूस वाकडमध्ये 5, 7, 8 मिनिटांमध्ये पोहोचू शकतो. मग घर घेण्यासाठी त्याला फर्स्ट प्रायोरिटी त्याची वाकड असू शकते. बरोबर आहे सर. की चला ट्रॅफिकमध्ये जास्त वेळ थांबायला लागत नाही, काय नाही. पण येणाऱ्या काळामध्ये की 100% गव्हर्नमेंटची ज्या पॉलिसी आहेत किंवा जी डेव्हलपमेंट प्लॅनिंग आहे, त्याच्यामध्ये 100% हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो. करेक्ट, करेक्ट. आणि जसं आता अजितदादा आपल्यात नाही राहिले, बट अजितदादांनी जसं इकडे रस्ते मोठे करण्यासाठी एक स्वतःहून गोष्टींना प्राधान्य दिलं होतं. त्यानंतर भूमकर चौकातून आपण जेव्हा डांगे चौकाकडे जात होतो, डाव्या हाताला जी एक वस्ती होती, तर ते पण अजितदादांनी पूर्ण काढली. तर त्यामुळे पण रोड्स अजून मोठे होतील सर. म्हणजे मला नाही वाटत, की वेस्ट पुणेमध्ये इतका मोठा रोड कुठे असेल, ज्या लेव्हलचा अजितदादांचा एक ते आपल्याला हे करावं. पॉलिटिक्स म्हणजे हा काय माझा विषय नाहीये. बरोबर आहे पण सर. मी सांगेल की एकेकी शहराच्या जडणघडीमध्ये त्यांचा खूप मोठा सिंहाचा वाटा राहिलेला आहे. बरोबर आहे. आणि भरपूर काही त्यांनी शहरासाठी जे चांगलं वाटेल, हं. ज्या गोष्टी शहराच्या हिताच्या असेल, त्या सर्व गोष्टी त्यांनी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यांच्या व्हिजनमध्ये शहरांनी भरपूर काही एक चांगल्या प्रकारची वाटचाल केलेली आहे बरोबर. पिंपरी शहरांनी. आणि मला असं वाटतं की जे काही वैभव आहे या शहराला, त्याच्यामध्ये एक त्यांचं खूप मोठं योगदान राहिलेलं आहे. अजितदादांचं. आणि जे त्यांनी आता मध्यंतरी ज्या कारवाई केल्या, त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये ट्रॅफिकचे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले. मी सांगितल्याप्रमाणे येणाऱ्या काळामध्ये बी जे आपले आता सीएम आहेत देवेंद्र फडणवीस. फडणवीस साहेबांनी, त्यांनी भरपूर चांगला प्लॅन सांगितलेला आहे वाकड संदर्भात. मी वाकडच काय तर मुंबईवरून निघाल्यानंतर माणूस पुण्यामध्ये इकडे जाताना गडकरी साहेब असेल, फडणवीस साहेब असेल, ह्यांनी भरपूर चांगला एक रोड मॅप तयार करून ठेवलेला आहे. बरोबर. जर ते काम झालं तर 100% अजून शहरामध्ये एक वेगळं शहराचं रूप तयार झालेलं असेल. तयार झालेलं असेल. करेक्ट. सर आता कसं होतं ना, की मला भरपूर वेळा कॉल येतात. जसं आपण व्हिडिओ बनवतो रिअल इस्टेटवर, तर ज्या लोकांना घर घ्यायचं असतं, तर व्हिडिओ सर असं नाहीये, की फक्त पुण्यातले लोकं बघणार आहे. हा व्हिडिओ आपल्या अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जाईल हं. आणि कुठूनही नागपूरचे लोकही कॉल करतात. कधी कोकणातून कॉल येतो, कधी आमच्या खानदेशातून येतो. सर तेव्हा जे लोकं कॉल करतात ना, त्यांना एक भीती काय वाटते ना, की अहो तिकडे तर पाणीच नाहीये. पाण्याचा जो प्रश्न आहे ना, तो असा पसरलाय, की अरे वेस्ट पुणेमध्ये किंवा पुण्यातच पाणी नाही उरलं. तर सर आपल्या प्रोजेक्टबद्दल जर बोलायचं झालं, एआर रिअल्टीचा आपला समजा एआर मिराडोर झाला वाकडमधलाच प्रोजेक्ट किंवा अजून आपले प्रोजेक्ट जे आहेत, या प्रोजेक्ट्सला पाण्याचा काही प्रश्न पडू शकतो का फ्युचरमध्ये? नाही, तुम्ही आता पाहिलं असेल की प्रत्येक इलेक्शनमध्ये भरपूर प्रमाणात मतदारही हा प्रश्न उपस्थित करतात. हो. पवना डॅमचंही पाणी येते. आणि माझ्या माहितीप्रमाणे एक बरं बंद पाईपलाईन योजनेचं बी काम चालू आहे. हो. त्याच्यानंतर थेट शहराला पाणी येणार आहे. सेकंड गोष्ट की आत्ता एक तळवड्यामध्ये ह्याचा प्लांट झालेला बघा, वॉटरचा, जे जसं रावेरमध्ये आपल्या, हां. तसं भामा आसखेडचं पाणी तिथे येते. बरोबर. आणि तिथून ते 2 शहरामध्ये 2 पार्टमध्ये डिव्हाईड होते. म्हणजे ज्या शहराला फक्त एक पवना डॅममधनं पाणी होतं, हो. ते आता इन फ्युचरमध्ये 2 डॅममधनं पाणी येणार आहे. ओके. 2 धरणातनं आलेलं पाणी हे शहरामध्ये 2 ठिकाणी डिव्हाईड होणार आहे. बरोबर. तर तसंही मला असं वाटतं की आता बऱ्यापैकी तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करत चाललेला आहे पाण्याचा. हं. पण त्यावेळेस ते प्रोसिजर मला वाटतं तेही चालू झालेले आहे. म्हणजे सर्व गोष्टी त्यांच्या प्रोसिजर पूर्ण केल्या त्यांनी. ते जेव्हा चालू होईल त्यावेळेस नक्कीच पाण्याचा प्रश्न हा सॉल्व्ह झालेला असेल. सर एआर रिअल्टीबद्दल बोलायचं झालं,
तर तुम्हाला काय वाटतं, की लोकांनी कारण प्रोजेक्ट तर भरपूर आहे सर. वाकडचा जरी आपण विचार केला, तर आपण कोणत्या प्रोजेक्टला वाईट नाही म्हणत आहे. बट आपण काय वेगळं देतो लोकांना, तो लोकांनी आपल्यावर ट्रस्ट का ठेवावा? कारण सर घर घेताना व्यक्ती म्हणजे 80 लाखांपासून ते 1.5-2 कोटीपर्यंत घर घेतं. त्यांची काही लोकांची तर ही रिटायरमेंटची जमापुंजी 100% असते बऱ्यापैकी जर बघितलं तर. तो पैसा बिल्डरला देतो. मग तेव्हा त्यांना खूप मनामध्ये शंका असतात, की नाही मग काही होईल का? मग उद्या उठून कन्व्हिन्स डीडला प्रॉब्लेम येईल का? मल्टिपल इश्यूज आहेत सर किंवा मल्टिपल गोष्टी आहेत. लोकांनी तुमच्यावर विश्वास का ठेवावा AR रिअल्टीवर? सर्वात म्हणतं कुठलाही बिझनेस घ्या तुम्ही, हा ट्रस्टवरती चालतो. येस. आणि विश्वासार्हता तुम्ही जपली तर तुम्हाला 100% त्याप्रमाणे तुम्हाला बेनिफिटही भेटत राहतो. बरोबर. लोकांचा जेवढा तुमच्यावर विश्वास राहील, तेवढी लोकं तुम्हाला तुमच्यावर ट्रस्ट करून तेही घर घेतील हं. आणि ते अनेक त्यांच्या रेफरन्समध्ये तुमच्या इथे कस्टमर तुम्हाला देत राहतील. मी आता ARमध्ये पाहिलं तर आमच्या इथं भरपूर प्रमाणामध्ये रेफरन्स कस्टमर जास्त आहे. ओके. म्हणजे मी वाकडून सांगितलं त्याप्रमाणे 2015 पासून काम करतोय. मग हे काम करत असताना काय, तर सर्वात महत्त्वाचं काय की टाईममध्ये पोझिशन. हं. पण डेटच्या आधी आम्ही पोझिशन देतो. ओके. हां. कामाची क्वालिटी त्याच्यामध्ये कॉम्प्रोमाईज नसतं. कस्टमर 100% समाधानी कसा राहील, आम्ही त्या हिशोबाने काम करत असतो. स्वतः मीच एक मिडल क्लास फॅमिलीमधून आलेलो आहे. मी स्वतः एस्टेट एजंट म्हणून काम करायचो. त्याच्यातून मग मी हळू डेव्हलप होऊन बिल्डर झालेलो आहे. ओके. त्याच्यामुळे ग्राउंड क्लिअरिटी काय असते, ग्राउंडच्या लोकांचं फर्स्ट घर घेताना काय स्वप्न असतं, त्यांच्या काय अपेक्षा असतात, त्या भरपूर प्रमाणात तुमच्यावर ट्रस्ट करतात बिल्डरवरती, की बाबा चला आता ब्लाइंडली आपण घर घेतोय किंवा थोडं प्रमाणात हेवी असतं. पण त्यावेळेस बिल्डरनी ज्यावेळेस त्यांचे 100% त्यांचं प्रत्येक गोष्टीला प्राधान्य देऊन त्यांचं स्वप्न साकार करण्याचं काम करतो, तेव्हा तुमचं ते ट्रस्टचं बिल्डअप होऊन जातं. म्हणजे तुमचा आणि कस्टमरमध्ये ते एक चांगला एक ऋणानुबंध म्हणलं तर चालेल, की बरोबर. तयार होऊन जातं. आणि मग त्यासाठी ह्या बेसिक गोष्टी एकतर लँड टायटल क्लिअर, हं. काम क्वालिटीचं, जे शब्द दिले त्या शब्दाप्रमाणे सर्व गोष्टी तुम्ही त्यांच्या पूर्ण करणं आणि पोझिशन टाईमच्या आधी देणं, जेणेकरून फर्स्ट ओनर असतो, बायर असतो, तो घर घेताना त्याला जे हप्ते भरायचे असतात बँकेचे, हो. मग कमी कालावधीमध्ये मला घर भेटलं, तर रेंटल जे आम्ही रेंट भरतोय, ते मला भरावं लागणार नाही. बरोबर आहे. त्याच्या माझा लोड येणार नाही. या सगळ्या गोष्टीचा विचार केला, तर 100% तुमचं आणि कस्टमरचं आणि बिल्डरचं नातं हे विश्वासार्हतेचं व्हायला वेळ लागत नाही. बरोबर आहे सर. एक्झॅक्टली. तुम्ही याच्यामध्ये जो पोझिशनचा मुद्दा मांडला ना सर, तर भरपूर ठिकाणी आपण पाहतो, की पोझिशन लेट होतं. म्हणजे रेरा आलेला आहे तरी भरपूर बिल्डर भरपूर. लेट देतात. त्यांचेही काही प्रॉब्लेम असू शकतात. आपण ते करतो. बट तुम्ही त्या गोष्टीला खूप जास्त प्राधान्य हो. देतात, की लोकांना लवकर जेव्हा घर मिळतं, तेव्हा सगळ्यात इम्पोर्टंट आहे सर, की लोकं का मागत असतात ना पोझिशन कारण रेंट जो मुद्दा तुम्ही बोलले, की तेवढं 1 वर्षाचं रेंट जर त्यांचं वाचलं किंवा 6 महिन्याचं जरी वाचलं सर, तरी खूप पैसा त्यांचा वाचतो त्याच्यामध्ये. सर आतापर्यंत आपण किती प्रोजेक्ट केलेले AR रिअल्टीच्या अंडर आणि कोणत्या-कोणत्या एरियाचं? AR-रिलीजच्या अंदर पहिली माझी वेगळी फर्म होती. त्या फर्ममध्ये मी राटणीमध्ये प्रोजेक्ट केलेला आहे. नंतर वाकडमध्ये माझ्या पार्टनरनी सौदागरमध्ये प्रोजेक्ट केलेला आहे. जे संजय रमजान म्हणलो. आता आम्ही दोघांनी मिळून वाकडमध्ये मेन हायवेला सयाजी हॉटेलच्या पाठीमागे केलेला आहे. टिपटॉपच्या हॉटेलच्या पाठीमागे केलेला आहे. भूमकर चौकामध्ये म्हणजे जवळ मला वाटतं वाकडमध्ये माझा 6वा प्रोजेक्ट असेल आता. आपला जो मिरॅडोर प्रोजेक्ट. मिराडोर आणि आता अमोराई चालू आहे माझा वाकडमध्येच. ओके. हो. अमोर आता आय थिंक भूमकर चौकापासून आपण सरळ गेलं की लेफ्टलाच हो. बिल्डिंग आहे. हो, हो. सर मिरॅडोरबद्दल जर बोलायचं झालं AR मिरॅडोरबद्दल, तर तिथे आपण किती BHK देतोय लोकांना? त्यासोबत कार्पेट एरिया आपण काय देतोय? तिथं आपण 2 आणि 3 BHK मध्ये जातोय सेगमेंटमध्ये. कार्पेट 730 आहे, 824 आहे, 1124 आहे, 1031 बी आहे, जो 3 BHKमध्ये. आणि सर्वात महत्त्वाचं आपण काय देत होतो, इतक्या वर्ष वाकडमध्ये काम करत असताना मी काही गोष्टी ऑब्झर्व्ह केल्या. जनरली 2 BHK असेल, 3 BHK असेल, तर फर्स्ट टाईम मला म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे फर्स्ट टाईम आम्ही तो निर्णय घेतला. आपण वॉकिंग वॉल रूफ सारखा एक हे आणलं पाहिजे, की जेणेकरून बेडरूममध्ये असेल, मास्टर बेडरूममध्ये असेल, कधी-कधी ती जागाही तुम्हाला अपुरी पडत असते. बरोबर आहे. मग अशा वेळेस जर तुम्हाला वॉकिंग वॉल रूफ सारखा जो पर्याय भेटला, तर 100% की तुमचं एक बाकीच्या ज्या गोष्टी आहेत, वॉल रूफ असेल, ह्या सगळ्या गोष्टी, हं, हं. ह्या बेडरूमच्या बाहेर कुठेतरी एक आउटसाइडला गेल्यागत होतात आणि तुम्हाला तो बेडरूमचा स्पेस चांगला वापरायला भेटतो. बरोबर. आम्ही तो विचार करून त्या हिशोबाने काम करून नवीन काहीतरी आणायच्या हिशोबाने आम्ही वॉकिंग वॉल रूफ हा एक पर्याय आणला, बरोबर. जो की लोकांना चांगला आवडला. बजेटमध्ये थोडं बजेट वाढतं कस्टमरचं फ्लॅट घेताना, पण एक की तुम्हाला एक स्पेसेस रूम भेटून जाते, मास्टर बेडरूम. बरोबर आहे. आणि त्या हिशोबाने आम्ही पूर्ण हे सेगमेंट घेऊन इथे
मिराडोरमध्ये आलेलो आहे. ॲक्चुअली वॉकिंग वॉर्डरोब बऱ्यापैकी लोकांना माहिती आहे, बट काही लोकांना जर माहीत नसेल, तर तुम्हाला व्हिडिओ पण चालू असेल इथं, ज्यामध्ये तुम्ही बघू शकाल. आणि दुसरी गोष्ट की जी आपली बेडरूम असते, तर बेडरूममध्ये आपला बेड असतो, त्याच्यानंतर आपलं कपाट येतं तिथं. तर ती जी जागा असते, आपलं जे कबर्ड असतं, ती जागा एक सेपरेट जागा दिली जाते. बरोबर. ज्यामध्ये म्हणजे तुमची जी बेडरूमची जागा आहे ती वाचते. तुम्हाला तुमचा टीव्ही असेल किंवा अजून काही गोष्टी असतील, त्या गोष्टी तिथं लावता येतात. म्हणजे हा खूप नवीन कन्सेप्ट आहे. मी पण भरपूर प्रोजेक्ट बघतो सर, बट आपण एआर मिराडोरला जे वॉकिंग वॉर्डरोबचा कन्सेप्ट आणलाय, तो खूप कमी बिल्डर देत आहे. बरोबर. आणि अशा कार्पेटमध्ये ते तुम्ही बसवलंय. आणि सगळ्यात इम्पोर्टंट गोष्ट मला वाटली सर, की तुम्ही 2 बाल्कनीज देताय. हो, 2 बाल्कनीज. 2 बीएचकेला पण 2 बाल्कनीज 2 सर आता? बीएचकेला 2 बाल्कनी आणि 3 बीएचकेला 1. ओके. सर प्रोजेक्टमध्ये जी आपली यूएसपी अजून याच्यामध्ये जर सांगायचं झालं तर फिटिंग्ज असतात किंवा इलेक्ट्रिसिटी आलं, तर या सगळ्या गोष्टी आपण कशा प्रोव्हाईड करतोय? क्वालिटी वाईज बघायला गेलं. क्वालिटी वाईज आपण जे बेस्ट जी टॉपची कंपनी असते, ज्या काही 4-5 कंपन्या टॉपच्या, त्याच त्याच्याच आपण सर्व काही फिटिंग सर्व काही देत असतो. जेणेकरून की कस्टमरला ते एक स्वतःला एक त्यांना समाधान असतं, की आम्ही ज्या घर घेतोय, त्या घरामध्ये प्रत्येक गोष्टी ह्या आम्हाला एकदम आमच्या मनासारख्या भेटलेल्या. बरोबर. त्यामुळे तिथं आपण कधी कॉम्प्रोमाईज करत नाही. करेक्ट. म्हणजे टॉपच्या 4-5 कंपन्या ज्या काही असतात, हां, त्यातलेच त्याच आपण त्या फिटिंगसाठी चॉईस करतो. बरोबर. हं. आणि सर ॲम्युनिटीज आपण प्रोव्हाईड करतोय यार मिराडोरला काही? हो, भरपूर ॲम्युनिटीज आहे. म्हणजे ॲम्युनिटीज पाहायला गेलं तर तुम्हाला सांगू आम्ही, स्विमिंग पूल, गार्डन, क्लब हाऊस हे सर्व आहे. मग ह्याच्या व्यतिरिक्त आम्ही काय करतो, रूफटॉपला बी सर्व ऑल म्हणजे आमच्या 3 बिल्डिंग आहेत. जसं ओके. की आपण तुम्हाला म्हणतो की ए-बी आम्ही लॉन्च केला होता मागे मार्चमध्ये. ओके. मार्च 25ला. मार्च 25ला केला होता. तिथे एकदम आम्हाला चांगला रिस्पॉन्स भेटला. तो रिस्पॉन्स भेटल्यानंतर आम्ही जवळ-जवळ 100 प्लस फ्लॅट विकलेले आत्तापर्यंत. 165 फ्लॅट आम्ही लॉन्च केले होते. ओके. टोटल त्यातले आम्हाला वाटतं 120 ते 125 फ्लॅट आम्ही विकले गेलेले आत्तापर्यंत. ओके. ए आणि बी मधले सर ए आणि बी 125 विकले हो, गेले हो. आतापर्यंत. आणि सी जो टॉवर आत्ता आमच्या येतो तिथे 110 फ्लॅट आहे. 23 मध्ये टॉवर येतो. ओके. तर त्याच्या बिल्डिंगवरती रूफटॉपवरती सर्व ॲम्युनिटीज आहे. हं. ए-बीवरती सर्व ॲम्युनिटीज आहे. म्हणजे जवळ-जवळ तुम्हाला प्रोजेक्टमध्ये 1.25 एकर्स च्या ज्या ॲम्युनिटीज आहे, हं, हं. तेवढ्या ॲम्युनिटीज आम्ही ऑल प्रोजेक्टमध्ये देतो. म्हणजे रूफटॉप आणि ग्राउंडच्या हे सर्व बरोबर. पकडल्या. बरोबर. तर भरपूर ॲम्युनिटीजचा असणारा एक प्रोजेक्ट म्हटलं तरी चालेल तुम्हाला. सर प्राइस रेंज आपण कशी आहे? म्हणजे एक लमसम जर सांगायचं झालं, की इथून ते इथपर्यंत म्हणजे सगळ्यात छोटा कार्पेट आपला किती येतो याच्यामध्ये? 730 कार्पेट आहे छोटा. 2 बीएचके वाला. हो. ओके. त्यालाही 2 बाल्कनीज आहे सर? हो, त्यालाही 2 बाल्कनीज आहे. ग्रेट, ग्रेट. आणि सगळ्यात मोठा कार्पेट आपला येतो? 2 बीएचकेमध्ये 826 येतो आपला ओके. आणि 3 बीएचकेमध्ये 1124 येतो. हे झालं ए आणि बीमध्ये. बरोबर. जे आपण आता गेल्यावर पण आता जो आपला सी विंग येतोय, तर सी विंगमध्ये आपलं थोडं कार्पेट वाढतोय. ते थोडे लॅविशमध्ये आहे. ओके. प्रीमियम सेगमेंटमध्ये. हां, थोडा प्रीमियम सेगमेंट. हाही तसा प्रीमियम हा पण प्रीमियमच होता. पण तो थोडा ह्याच्यापेक्षा आम्ही काय केलं, हा प्रोजेक्टचा रिस्पॉन्स पाहून हं. त्याच्यामध्ये थोडे आम्ही चेंजेस केले. ओके. हं. करेक्ट. मग तरी सर कार्पेट एरिया अजून सांगू शकता? थोडाफार एक म्हणजे 1124 ऐवजी 1130 किंवा 35 होईल. ओके. हां. असा थोडाफार हे होईल. 826 ऐवजी 830 होईल. बरोबर आहे. थोडे चेंजेस केलेले, पण ते जे की आम्ही ए आणि बीच्या वेळेस पाहिले कस्टमरची काय रिक्वायरमेंट अजून याच्यापेक्षा वेगळी काय आहे, काय आहे? त्याच्याप्रमाणे थोडा चेंजेस केलेला आहे आम्ही. करेक्ट. आणि त्याच्यातही आपल्याला वॉकिंग वॉर्डरोब येणार आहे, 2 बाल्कनीज येणार आहे. हो. या सगळ्या गोष्टी तुम्ही प्रोव्हाईड करतायत सर. ॲम्युनिटीज पण त्याला तशाच येतील. हो, हो. राइट. सर इथून जर आपण कनेक्टिव्हिटीचा विचार केला एआर मिराडोर पासून, तर कनेक्टिव्हिटी कशी आहे? म्हणजे स्कूल्स कोणकोणते जवळ आहे सर आपल्या इथून? आता मिराडोरपासून पाहिलं तुम्ही तर वॉकिंगवरतीच अक्षर आहे. ओके. इंदिरा स्कूल आहे. हां. बाकी कलरला भरपूर स्कूल आहेत. हो. कॉलेजेस आहेत. हं. डी.वाय. पाटील असेल, इंदिरा कॉलेज आहे. हं. ऑल कॉलेजेस आणि ऑल स्कूल म्हणजे एकदम तुमच्या वॉकिंग डिस्टन्सवरती आहे. हॉस्पिटल सर? तुम्हाला बिर्ला हॉस्पिटल आहे, आदित्य बिर्ला. आदित्य बिर्ला हॉस्पिटल आहे. अजून लाईफ पॉइंट म्हणजे 2-3 हॉस्पिटल आजूबाजूला आहे. करेक्ट. तुम्ही मॉल म्हटलं तर फिनिक्स मॉल आहे. फिनिक्स मॉल तर आहेच जवळ. कनेक्टिव्हिटी वाईज बघायला गेलं सर्व आहे. तर सगळ्यात सर्व सुखसुविधा म्हणजे तुम्हाला जे आपल्याला एक घरापासून ज्या काही गोष्टी महत्त्वाच्या गोष्टी ज्या आपल्याला पाहिजे, स्कूल असेल, हॉस्पिटल असेल, मॉल असेल, या सर्व गोष्टी तुम्हाला मिरवडच्या आसपासच भेटून जातील. बरोबर. आणि सर जो दुसरा प्रोजेक्ट आहे आपला जो वाकडमधलाच आहे, तो अमोरा. तर त्या प्रोजेक्ट बद्दल काय सांगाल सर? तिथं 2 बीएचके पासून कसं म्हणजे? तिथेही 2 आणि 3 बीएचके आहे. तिथं तर तोही मेन चौकामध्ये आहे, ओके. भूमकर रस्त्यावरती. आणि तिथनं आता तुम्ही पाहिलं तर हिंजवडीवरून येणारा एक 18 मीटर आहे. मेन 24 मीटरला आहे.
आमचा मेन चौपदरी प्रोजेक्ट आहे. बरोबर. तो 18 मीटर तो कनेक्ट होऊन डायरेक्ट तो ह्याच्यामध्ये जातो. वाकड ब्रिजला. वाकड ब्रिजला नाही, सयाजी हॉटेलच्या बॅक साईडला जो 18 मीटर फिनिक्स मॉलचा 18 मीटर ओके, ओके. त्याला डायरेक्ट कनेक्ट येतो. बरोबर, बरोबर. म्हणजे ते तिथनं हार्डली तुम्ही 2 मिनिटांमध्ये हायवेला जाऊ शकता किंवा डायरेक्ट फिनिक्स मॉलमध्ये जाऊ शकता 2 ते 3 मिनिटांमध्ये. बरोबर. मग तिथं ते कनेक्टिव्हिटीचा तो एकदम प्रोजेक्ट छान आहे आमचा. सर AR अमोरा जो आपला प्रोजेक्ट आहे, त्याच्यामध्ये 2 आणि 3 BHK आहेत. तर कार्पेट एरिया कसा देतोय आपण तिकडं? त्याचा कार्पेट एरिया 741 बसणं तर तुम्हाला 868 पर्यंत आहे. आणि जो 3 BHK तो 1000 ते 1000 पासून 36 पर्यंत आहे. ओके. म्हणजे 1000, 1036 हां. आपण वेगवेगळे सेगमेंट ठेवलेले आहेत. हो, थोडा फरक कस्टमरला ज्याप्रमाणे जसं बजेट वाईज बजेट वाईज असेल, बजेट आणि चॉईस बरोबर. याच्याच दोन्ही गोष्टी आपण ठेवलेल्या आहेत. राइट, राइट. आणि त्याला अमेनिटीज आहेत सर? की त्याला रूफटॉप अमेनिटीज आहे. हां, हं. बरोबर. सर आता एखाद्या व्यक्ती जर समजा घर घेतोय, तर त्याने म्हणजे दोघांपैकी कोणता प्रोजेक्ट निवडावा? तुम्ही काय सांगाल? दोघांमध्ये म्हणलं तर आपला थोडं मिराडोरमध्ये कॉस्टली जातोय प्रोजेक्ट. थोडा कॉस्टली आहे. जरा प्रीमियम असल्यामुळे. हं. आणि अमोरा हा थोडा एक बजेटमधला प्रोजेक्ट आहे. ओके. तर आता आम्ही पाहतो की अमोरामध्ये लोकं घर घेतात. हां. बाकी कन्स्ट्रक्शन क्वालिटी वाईज कुठेही कॉम्प्रोमाईज नाही. सेम कन्स्ट्रक्शन क्वालिटी समच आहे. बरोबर. काही गोष्टी आहेत. आता ह्याच्यातनं फक्त कस्टमरचं शेवटी बजेटचा इश्यू येतो. करेक्ट, करेक्ट. मग त्या बजेटनुसार दोन्ही कस्टमर तुमचा हे होऊ शकतो. म्हणजे ज्याचं बजेट कमी आहे थोडं, तो अमोरामध्ये शिफ्ट होतो. ज्याचं बजेट चांगलं आहे तो मिराडोरमध्ये शिफ्ट होऊन जातो. आणि सर दोन्ही प्रोजेक्टचं पोझिशन कसं आहे? म्हणजे आता जी आपली सी बिल्डिंग येते AR मिराडोरची, त्याचं पोझिशन कधी आहे? आम्ही टोटल प्रोजेक्टचं मिराडोरचं हां. 2028 सांगितलेलं एंडिंग. ओके. ए आणि बीचं तर 100% भेटणारच आहे. बरोबर. पण जास्तीत जास्त आमचा प्रयत्न आहे की सी विंग सुद्धा आम्ही 2028 एंडिंगपर्यंतच पोझिशन देऊन टाकणार. ओके. आणि अमोराचं पण सर? अमोराचं तर आम्ही नेक्स्ट इयरमध्ये पोझिशन देऊन टाकतोय. 27 मध्ये पोझिशन हो. नाही. 27 मध्ये 27 किंवा 26 एंडिंगमध्ये बी होऊन जाईल प्रोजेक्ट. ओके. नाही. 26 एंड किंवा 27 लय स्टार्टिंगमध्ये. पोझिशन मिळून जाईल लोक. हो, अमोराचं भेटून जाईल. म्हणजे ज्याही लोकांना निअरिंग पोझिशन पाहिजे तर ते अमोरामध्ये अमोरामध्ये जाऊ करू शकतो. हो. शकतात. सर आता एक पर्सनल प्रश्न विचारायचा आहे, की बिल्डर लॉबी जी म्हणतो आपण, तर आधी थोडं वेगळं होतं, की लोकं यायची म्हणजे एज्युकेशन नसेल, काही नसेल. बट तुमच्याकडे बघितल्यावर वाटतं, की तुम्ही प्रॉपर फिजिक पण मेंटेन केलेलं आहे, रेग्युलर जिम करतात आणि एक बोलायची एक पर्सनॅलिटी असते आपली. तर त्याबद्दल काय सांगाल सर? तुमचं रुटीन कसं असतं दिवसाचं? दिवसाचं रुटीन म्हटलं तर व्यायाम हा गरजेचा आहे प्रत्येकासाठी. त्याच्यामुळे त्या हिशोबाने मी सकाळी लवकर उठून म्हणजे जिम, व्यायाम कंटिन्यू करू म्हणजे डेली असतं माझं. जिम किंवा कधी रनिंग ह्या 2 गोष्टी करतो. बाकी मग लाईफस्टाईल म्हटलं तर बाकी नॉर्मली आपलं जिम केल्यानंतर मग आपलं जे काय असेल ते शेड्यूलप्रमाणे काम करणं. ज्या गोष्टी आहेत प्रोजेक्टवर जाणं, ऑफिसवर बसणं, साईटवर जाऊन स्वतः आपण चेक करणं, काम कसं चालतंय, काय चालतंय, क्वालिटी आहे नाही, सर्व गोष्टी पाहणं. तुम्ही रोज जातात सर साइटवर, चेक करतात सगळ्या गोष्टी? हो, रोज जातो. बिल्डर बनावं का वाटलं सर? म्हणजे आधीचा जॉब कोणता होता तुम्ही सांगितलं सुरुवातीला आणि मग नंतर बिल्डर बनू असं का वाटलं? एक ब्रोकरेजचं काम करत होतो. त्यावेळेस माझ्या डोक्यात असं कुठेतरी एक माझं स्वप्न होतं की आपण एक स्वतः बिल्डर व्हायचं. बरोबर. एक ना एक दिवस आपण बी स्कीम करायची. हां. अनेक लोकांना जमिनी देत होतो. पण स्वप्न पाहत होतो की आपण इन फ्युचरमध्ये बिल्डर व्हायचं. ओके. ठीक आहे, त्या काळात माझी परिस्थिती नसेल किंवा काय नसेल, पण मी ठरवलं होतं. आणि जसं तुम्हाला तुम्ही एखादी गोष्ट जर ठरवली आणि त्याच्या दृष्टीने प्रामाणिक काम करत राहिले बरोबर. आणि लोकांशी प्रामाणिक राहिले तर 100% तुम्हाला त्याच्यामध्ये यश भेटतं. बरोबर आहे. फक्त म्हणतात ना, स्वप्न पाहणं गरजेचं आहे आणि पाहिल्यानंतर त्याच्यासाठी पूर्ण करण्यासाठी तेवढी मेहनत घेणं बी गरजेचं आहे. मेहनत खूप असते सर. मेहनत सर्वात महत्वाची. मग फॅमिलीला वेळ देता येतो सर? काय देत होतो फॅमिलीला द्यावंच लागतो. सर आपण बघतो की डी-मार्टचा विषय आला. तर महिलांना असं वाटतं की आम्हाला शॉपिंग करण्यासाठी डी-मार्ट जवळ पाहिजे. तर आपल्या प्रोजेक्ट जे आहे दोन्ही प्रोजेक्ट AR अमोरा आणि AR मिराडो यांच्यापासून डी-मार्ट किती जवळ आहे तसं? दोन्ही प्रोजेक्टच्या जवळपास तुम्ही एक 2 किलोमीटरच्या आतमध्ये दोन्ही डी-मार्ट भेटेल तुम्हाला. 2 डी-मार्ट आहेत. 2 डी-मार्ट, एक हिंजवडीमध्ये हो. आणि एक हायवेला तातवड्याच्या वाकड तातवड्या हद्दीमध्ये एक आहे. बरोबर आहे. त्यामुळे दोन्ही प्रोजेक्टच्या 2 किलोमीटरच्या आतमध्ये तुम्हाला डी-मार्ट भेटेल. दोन्ही प्रोजेक्टवर कुठे लिटिगेशन वगैरे आहे का? लिटिगेशन तुम्हाला पहिलेच म्हणलं की जमीन ट्रस्ट पाहिजे तुम्हाला लिटिगेशन नाहीये. आमची विकत घेतलेली प्रॉपर्टी आहे. त्याच्यामुळे मिराडोरमध्ये ते शेतकरी किंवा लँडओनर्सला फ्लॅट देणं हाही विषय काही येत नाहीये. आणि टायटल एकदम क्लिअर आहे. स्वतः मी पूर्वीपासून एजंटचं काम करत असल्यामुळे मी टायटलवरती जास्त भर देत असतो. ओके. की टायटल सर्चपासनं काय प्रॉब्लेम नाही, सर्व गोष्टी पाहूनच आम्ही मग काम चालू करतो. बरोबर आहे. की जेणेकरून इन फ्युचरमध्ये कुणालाही त्रास नको व्हायला.
राईट, राईट. आणि कसं लिटिगेशन असेल तुमचा प्रोजेक्ट डिले होण्याची शक्यता असते. लिटिगेशन असेल तर तुम्ही राईट टाईममध्ये प्रोजेक्ट देऊ शकता. त्याच्यामुळे सर्वात महत्त्वाचं आहे की लिटिगेशन जे काय असेल ते क्लिअर करूनच काम चालू करणं हं. हे सर्वात महत्त्वाचं आहे. तर बरोबर. आमच्या प्रोजेक्टमध्ये तसं काही लिटिगेशनही नाहीये. आणि सर आता फ्युचरचा जर विचार केला तर अजून आपले प्रोजेक्ट कुठे-कुठे येत आहे? काही प्लॅनिंग आहे आता नवीन प्रोजेक्ट? आता आम्ही राखणीमध्ये पिंपरी सौदा राखणी एरियामध्ये एक लँड पर्चेस केलेली आहे. अजून तिथं काही कलेक्शन करत आहे आम्ही. तर तिथं येणाऱ्या काळामध्ये आमचं एक 5.5-6 लाख स्क्वेअर फूटचं काम येतंय. ओह! प्लस एक पुण्यामध्ये एक ठिकाणी बोलणी चालू आहेत. हं. मे बी मला असं वाटतं की आमचं राखणी आणि पुनवळे असे 2 प्रोजेक्ट येणाऱ्या सोबतच काळामध्ये येतील. होतील. सोबत नाही येतील थोडे हां. मागे पुढे होतील. ओके. पण हे असे 2 प्रोजेक्ट येतील आमचे. म्हणजे 2026 मध्ये आपण एक्सपेक्ट करू शकतो. 26 किंवा 27 स्टार्टिंगलाच आमचा राखणीमध्ये प्रोजेक्ट येईल. ओके. ते कन्फर्म आहे. हो, कन्फर्म आहे आणि पुनवळ्याचा थोडा तो लेट होईल. बरोबर. वाकडमध्ये अजून काही प्रोजेक्ट सर? वाकडमध्ये आत्ता सध्या तर काही लँड पार्सल नाही आमचं. कमी आहे आता. हां. ठीक आहे, जर काय भेटलं तर डेफिनेटली. डेफिनेटली वाकडमध्ये करणार. करेक्ट. किंवा एखादा व्यक्ती बघतोय की ज्याच्याकडे लँड आहे आज वाकडमध्ये किंवा कुठेही आणि त्याला तुमच्यासोबत प्रोजेक्ट करायचा आहे, तर तुम्ही रेडी आहे? 100% येस. हो. आपलं एआर रिअल्टीच्या अंडरच सगळं हो, हो. व्यवस्थित जे आहे तीच क्वालिटी सगळीकडे मेंटेन. सेम. काहीच फरक नाही. येस. सर मी आता येत होतो ऑफिसला, तर मी एक होर्डिंग बघितली. वाकड ग्रँड फिनाले. तर तो काय कन्सेप्ट आहे? ते कोणत्या बिल्डिंगबद्दल आहे आपल्या? जे आम्ही आता ए आणि बी जे सक्सेस लॉन्चिंग झाल्यानंतर आम्ही जे सी टॉवर आणतोय, हं. त्या सी टॉवर संदर्भात येते. ओके. ते ह्याचं कारण काय आहे, की एक तर पहिली गोष्ट त्याच्यामध्ये आम्ही सांगितल्याप्रमाणे वॉकिंग ऑर्डर या सर्व गोष्टी आहेच. हं. त्याच्या व्यतिरिक्त हा 23 मधली टॉवर आहे आणि सर्वात महत्त्वाचं काय आहे, की ह्या टॉवरच्या समोरच तुम्हाला पूर्ण ॲमेनिटीज आहेत. हं. अजून एक सर्वात महत्त्वाचं म्हणजे 3 साइड ओपन टॉवर आहे हा. ओह! व्ह्यू मोकळा जो व्ह्यू लोकं मोकळा. मागत असतात तो. आणि त्याच्यामुळे आम्हाला असं वाटतं, की ज्यावेळेस 11, 12, 13 फ्लोअरला लोकं राहतील किंवा 20 फ्लोअरलाही, 23 फ्लोअरलाही राहतील, तेव्हा त्यांना एक ते वॉवच फिलिंग वाटणार आहे. पण समोर काहीच नसणार आहे. म्हणजे समोर पूर्ण तुम्हाला ओपन राईज काही दिसणार आहे. ॲमेनिटीज दिसणार. बरोबर. त्याच्यामुळे आम्ही ते थोडं वॉव फिलिंग दिलं. ओके. नाईस, नाईस. सर थँक यू सो मच. तुम्ही आले आणि इतकी छान माहिती दिली. तर म्हणजे आपण काही फक्त प्रोजेक्टबद्दलच यामध्ये नाही बोललो. आपण वाकड एरियामध्ये लोकांनी घर का घ्यावं? हा सगळ्यात मोठा विषय होता सर. आणि जर आपण बघायला गेलं कनेक्टिव्हिटी वाईज तर हिंजवडी जे मेन आयटी पार्क आहे आपलं वेस्ट पुणेचं, तर तिथून सगळ्यात जवळ आज काय येतं तर ते वाकड येतं. बरोबर. हिंजवडी सोडल्यावर सगळ्यात पहिले वाकडच येतं. बरोबर. आणि मग नंतर तुम्ही जर इकडे मुंबईकडे जायला निघाले तर मग तातवडे, पुनावळे, रावेत, किवळे, मामुर्डी हा एरिया येतो. आणि मग राईटकडे गेले समजा हायवेने इकडे तर मग तुम्हाला बालेवाडी, बाणेर एरिया येतात. बट सगळ्यात मेन वाकड येतं. जे टनेल्स आपण बघतो, भूमकर चौक जरी ट्रॅफिक आपण म्हणत असलो, तरी सगळ्यात मोठा जर कोणता टनल असेल जो आहे, तर तो भूमकर ब्रिजच आहे सर. मोठे रोड्स आहे. कनेक्टिव्हिटी डांगे चौकाला जी आहे, ती पण जसं आपण बोललो, की तिथे जी एक वस्ती होती, बरोबर. तर ती पण निघाली आता पूर्ण. तिकडे रोडचे होतं. डी-मार्टच्या बाबतीत सगळ्यात जवळ 2 डी-मार्ट प्रोजेक्टपासून पण आहे आणि वाकडला पण डी-मार्ट खूप चांगले-चांगले डी-मार्ट्स आहेत तिथं. हॉस्पिटल्स आहे, स्कूल्स आहे, सगळ्या गोष्टी आहे. त्यामुळे लोकं वाकड हा एरिया राहण्यासाठी घेऊ शकतात, म्हणजे चूज करू शकतात आणि त्याच्यात सगळ्यात शेवटी सर जाताना काय सांगाल, की आता मी तर वाकड एरियाबद्दल सांगितलं, बट त्यांनी एआर रिअल्टी का चूज करावं? काय तुम्ही शेवटचा संदेश द्याल? मी तुम्हाला सांगितलं ना, की आम्ही कुठलाही प्लॅन बनवताना शक्यतो तो एक आर्किटेक्टनी बनवला आम्ही लगेच फायनल केला असं कधीच होत नाही. प्रत्येक प्लॅनवरती आमची एक टीम आहे. मी असेल, माझे पार्टनर संजय रामचंद्रने असेल, आम्ही दोघे मिळून आमची सेल्स टीम, इंजिनिअरिंग टीम, आर्किटेक्ट हे जवळ आम्ही 6-6, 7-7 महिने काम करतो त्या प्रोजेक्टवरती. ओके. आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस आम्हाला स्वतःला असं वाटतं, की हे एकदम राईट आहे. हं. राहण्यासाठी योग्य योग्य घर आहे बरोबर. किंवा योग्य प्लॅन आहे. त्यावेळेस आम्ही डिसाईड करतो, की आता आपल्याला म्हणजे असं पाच नाही का वाटलं पाहिजे, की वॉव! जे आम्ही म्हणतो वाकड. बरोबर. असं फिलिंग झालं पाहिजे, की आम्ही घर घेतो तर बाबा हे असं आपल्याला घर हवं आहे. ज्यावेळेस आम्हाला व्यक्तिगत समाधान वाटतं, त्याच आम्ही त्या प्लॅनवरती काम करायला काम चालू करतो. करतो आणि फायनल करतो. राइट. त्याच्यामुळे घर बनवताना आम्ही सर्वात महत्त्वाचं हे घर बनवताना प्रत्येक कस्टमरचा विचार करून, म्हणजे आपण त्या जागी थांबून आपल्याला कसं घर हवंय, ह्या पूर्ण गोष्टीचा विचार करून आम्ही प्लॅन करून काम करतो. क्वालिटी, हं. राईट पोझिशन ह्या सर्व गोष्टी आम्ही वेळेवर देतो. वेळेवर देत असतो किंवा त्याच्यावरती आम्ही जास्त भर देतो. हं, हं. त्याच्यामुळे लोकांनी आत्तापर्यंत ट्रस्ट ठेवलेला आहे यावरती बरोबर आहे. आणि इथून पुढच्या काळातही जेवढं आम्हाला जमेल 100% आम्ही कस्टमरसाठी देण्याचं काम करणार आहे. बरोबर. की योग्य वेळेमध्ये पोझिशन असेल किंवा कामाच्या बाबतीत असेल, जेवढं काही ट्रस्ट
आमच्या प्रती त्यांचा विश्वास जेवढी वाढेल बरोबर. तेवढंच चांगलं काम करण्याचं प्रयत्न आम्ही करत राहणार आहे. त्याच्यामुळे 100% लोकांनी ARवरती विश्वास ठेवला पाहिजे. जसं आत्तापर्यंत ठेवलाय. बरोबर आहे. येणाऱ्या काळामध्ये बी ठेवतील. करेक्ट. अशी आम्ही अपेक्षा करतो. एक्झॅक्टली. आणि ट्रस्टचा विषय हा पण येतो सर, की जेव्हा व्यक्ती कॅमेऱ्यासमोर येऊन बोलतो एखादा बिल्डर, म्हणजे त्याला स्वतःला एवढा कॉन्फिडन्स असतो, की आपण प्रोजेक्ट प्रॉपरली डिलिव्हर करणार आहे. जे कमिटमेंट केलंय ते करणार आहे. जे लोकांना एक भीती असते नाही का, बिल्डर नाव म्हटलं, की लोकांना आधी जरा भीती होती. बट आता खूप जास्त इम्प्रोव्हायझेशन झालेलं आहे. चांगले-चांगले लोकं यायला लागली आहे याच्यामध्ये. ते बहुतांश भरपूर बिल्डर असे आहेत, की जे आता अ, चांगल्या प्रतीचं काम करण्याचं काम करतात. आज रेरा असेल, कायद्याच्या काही गोष्टी आहेत, जेणेकरून प्रत्येक बिल्डर हा कायद्याच्या ह्याच्यामध्ये राहूनच काम करण्याचं काम करतो. चांगलं काम देण्याचं काम करतो. प्रत्येक बिल्डर चांगलंच क्वालिटीचं काम करायचं काम करतो. करतात सर. येस. एखादं 2 अपवाद असू शकतात. हो, हो. पण आजच्या ह्या काळामध्ये पूर्वीपेक्षा आत्ताच्या काळामध्ये ही जी रस्सीखेच आहे किंवा जे कॉम्पिटिशन कॉम्पिटिशन त्याच्यामुळे तुम्हाला चांगल्या क्वालिटीचं काम करणं, गरजेचं झालं. राईट टाईमला डिलिव्हर देणं, कस्टमरला घर देणं, ह्या गोष्टीवर प्रत्येक बिल्डरचा फोकस असतो, की जेणेकरून तुमची विश्वासार्हता कशी राहील आणि लोकं तुमच्याकडे जास्त कस्टमर तुमच्याकडे कसे आहेत. कसे त्याच्यामुळे बहुतांश बिल्डर लोकं आता ह्या गोष्टीला प्राधान्य देऊनच काम करतात. काम करतात. एक्झॅक्टली. तर मित्रांनो, तुम्ही पूर्ण पॉडकास्ट बघितला. तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही जाऊन साइट व्हिजिट करू शकतात. AR मिराडोर आणि AR अमोराला सुद्धा. आणि सरांचे अजून प्रोजेक्ट्स येत आहेत, तर त्याबद्दल पण आपण अपडेट देत राहू आपल्या चॅनलवर. तर सर, तुमचं खरंच मनापासून धन्यवाद. थँक यू.